नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्याबद्दल मी अगदी MBBS सेमी गव्हर्नमेंटचं सीट मॅट्रिक्सबद्दल डिटेल्समध्ये सांगितलेलंच होतं, प्रत्येक कॅटेगरी वाईज आणि किती टक्के आरक्षण आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या मी CET सेल एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहे. तर MBBSचा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किती जाऊ शकतो ह्यावर्षी 2024मध्ये राऊंड वनपासून ते राऊंड अगदी शेवटच्या राऊंडपर्यंत किती जाऊ शकतो. अगदी तुम्हाला मी स्क्रीनवरती लिहून दाखवते, म्हणजे तुमच्या एकंदरीत लक्षात येईल की प्रत्येक कॅटेगरी वाईज किती मार्क एकंदरीत मुलांना लक्षात येईल आणि त्या सीट्स पण किती उपलब्ध आहेत सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला. तर जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंटच्या 22 कॉलेजेस आहेत आणि त्याच्यामधलं वेदांता मेडिकल कॉलेज जे पालघरला आहे त्याचा कट ऑफ पण हाय जातो आणि त्याची फी स्ट्रक्चर पण थोडीशी जास्त पाहायला आपल्याला मिळत असते. आता आपण इथे विचार करूया अगदी प्रायव्हेट कॉलेजमध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमधला मी तुम्हाला इथे अगदी सीट सांगणार पण आहे किती आहेत तर प्रत्येक कॅटेगरी वाईज, आणि त्याच्याबरोबर तुम्हाला त्या प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ पण मी सांगणार आहे किती मार्कापर्यंत अगदी फर्स्ट राऊंडपासून ते लास्ट राऊंडपर्यंत कितीपर्यंत जाऊ शकतो. हा पूर्णपणे मी डाटा काढलेला आहे, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज मी तुम्हाला अगदी दाखवणार आहे लिहून रफली, म्हणजे एकंदरीत तुम्हाला लक्षात येईल. तर आपण पहिल्यांदा विचार करूया ओपन कॅटेगरीचा. तर ओपन कॅटेगरीमध्ये जवळजवळ फर्स्ट राऊंडपासून ते लास्ट राऊंडपर्यंत कट ऑफ किती जाऊ शकतो. तर ओपन कॅटेगरीचा मी तुम्हाला दाखवते. 598 पासून ते 600 पर्यंत हा लास्ट राऊंडला कट ऑफ जाऊ शकतो ओपन कॅटेगरीचा. ओके. आणि OBC कॅटेगरीमध्ये सध्या विद्यार्थ्यांना किती सीट्स अवेलेबल आहेत ते पण तुम्हाला सांगते. OBCच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी OBC तर 287 ह्या सेमी गव्हर्नमेंटमध्ये सीट्स अवेलेबल आहेत आणि त्यांचा लास्ट राऊंडचा कट ऑफ किती जाऊ शकतो. तर इथे काढलेला आहे मी 587 to 600 एवढ्यापर्यंत OBCचा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. आणि नेक्स्ट मी तर तुम्हाला अगदी स्क्रीनवरती दाखवते SCBC. यावर्षीपासून 2024पासून SCBCसाठी सुद्धा आपल्याला 10% आरक्षण दिलेलंच आहे आणि त्याच्यामध्ये सेमी गव्हर्नमेंटसाठी SCBCसाठी 317 एवढ्या सीट्स अवेलेबल आहेत आणि त्याचा कट ऑफ जर आपण लास्ट राऊंडपर्यंत जर पाहायला गेला तर 590 590 to 594 एवढा जाण्याची शक्यता आहे SCBच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि नेक्स्ट मी तर काढलेलं आहे VJ. ते VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जवळजवळ टोटल 44 हे सीट्स अवेलेबल आहेत आणि त्याचा कट ऑफ जर आपण पाहिला तर 545 to 535 सॉरी 535 तर 535 to 540. मी परत एकदा लिहून दाखवते, लक्षात येईल तुम्हाला. हे VJ कॅटेगरीचा मी कट ऑफ तुम्हाला इथं सांगते. 530 ते 535 पर्यंत जाण्याची शक्यता आहे VJ कॅटेगरीचा. आणि सीट्स पाहिला तर आपण 44 सीट्स आहेत VJ कॅटेगरीसाठी. ओके. आणि नेक्स्ट मी तर NT1चा काढते. NT1साठी जवळजवळ टोटल सीट्स 38 सीट्स अवेलेबल आहेत सेमी गव्हर्नमेंटला आणि कट ऑफ आपण पाहू शकतो 548 to 550 हा लास्ट राऊंडपर्यंत विद्यार्थ्याला सीट मिळण्याची चान्सेस आहेत सेमी गव्हर्नमेंटला. आणि नेक्स्ट मी हे काढलेलं आहे NT2. तर NT2मध्ये 53 सीट्स अवेलेबल आहेत सेमी गव्हर्नमेंटच्या MBBSसाठी आणि त्याचा कट ऑफ पाहिला असेल तर मी लास्ट काढलेला आहे 593 to 597 हा लास्ट कट ऑफ सांगते विद्यार्थी मित्रांनो मी MBBSचा. ओके. NT2चा. आणि नेक्स्ट मी काढलेला आहे NT3. तर NT3चा जवळजवळ आपण विचार केला तर 30 सीट्स अवेलेबल आहेत आणि त्याचा लास्ट राऊंडचा कट ऑफ आपण पाहू शकतो 600 ते 602 पर्यंत लास्ट राऊंडपर्यंत विद्यार्थ्याला सीट मिळणार आहे NT3च्या विद्यार्थ्यांना. ओके. आणि नेक्स्ट मी तर काढलेला आहे SC कॅटेगरी. तर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ सीट किती आहे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये MBBSच्या 196 ह्या सीट्स उपलब्ध आहेत आणि लास्ट राऊंडचा विचार जर केला SC कॅटेगरीसाठी 530 ते 535 एवढ्या सीट्स तिथं अवेलेबल आहेत 196. आणि कट ऑफ जर आपण बघितला तर 530 ते 535 पर्यंत लास्ट राऊंडपर्यंत हा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे SC कॅटेगरीसाठी. आणि नेक्स्ट मी तर काढलेला आहे ST कॅटेगरी. तर ST कॅटेगरीच्या सीट्स जवळजवळ 106 सीट्स अवेलेबल आहेत सेमी गव्हर्नमेंटच्या MBBSसाठी आणि लास्ट राऊंडचा कट ऑफ जर आपण ST कॅटेगरीचा आपण इथं पाहूया तर 390
पासून ते 400पर्यंत लास्ट राऊंडपर्यंत विद्यार्थ्याला MBBS सेमी गव्हर्नमेंटमध्ये मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि EWS इथे नसतं, त्यामुळे इथे सेमी गव्हर्नमेंट EWSचा विचार केला जात नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अगदी CET सेल 2024 राऊंड 1 पासून ते अगदी लास्ट राऊंडपर्यंत किती अगदी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ जाऊ शकतो आणि किती सीट्स अवेलेबल आहेत प्रत्येक कॅटेगरी वाईज, त्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या काही विद्यार्थी आपले नवीन असतील आपल्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती, तर नक्कीच तुम्ही सबस्क्रिप्शन करून ठेवा आणि लाईक करा, आणि जेणेकरून इतर गरजू मुलांना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही MBBSचा फायदा होईल. सेमी गव्हर्नमेंटमध्ये कुठे जायचं, कितीपर्यंत आपल्याला मिळू शकतं, किती सीट्स अवेलेबल आहेत, प्रत्येक रँक आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज किती मार्कापर्यंत आपण तिथं शेवटच्या राऊंडपर्यंत आपल्याला होप्स आहेत, हे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येईल. तर नक्कीच तुम्ही इतरांना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही त्याचा फायदा होईल आणि त्यांचंही फ्युचर डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. तर ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.